वाटतं हे अत्यंत दुःखाची गोष्ट ही आपण पाहिलं असेल। याचा विरोध आम्ही पण केला होता, पण नुसतं महानंद डेअरी नाही, गेल्या 2 वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्या राज्यातून तिथे पाठवलेल्या आहेत। गुजरातशी आमचा काही वाद नाही, पण जे धोरण आहे केंद्र सरकारचं किंवा भाजपाचं की जे काही चांगलं आहे ते महाराष्ट्रातून उचलून गुजरातला द्या, त्याला आमचा विरोध आहे। ह्याच मतदारसंघातून वेदांता फॉक्सकॉन हे उचलून त्यांनी गुजरातला नेलं। आपल्याला आठवत असेल साधारणपणे जून 2022 पर्यंत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पण वाटत होतं की वेदांता फॉक्सकॉन इथे येणार। त्यांनी वेदांता फॉक्सकॉनचा उल्लेख एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल असं केला, कारण कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्या आजूबाजूचे जवळचे असतात। मुख्य गोष्ट ही आहे, जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आपल्या तळेगावमध्ये आपण वेदांता फॉक्सकॉन आणलं असतं। दुर्दैव हे आहे, गुजरातला पाठवल्यानंतर हे वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प आपल्या देशातूनच निघून गेला। काय यू टीम आहे बीजेपीची आणि उद्धव ठाकरे असेल, शिवळे असतील किंवा संजय राऊत असतील काँग्रेसमध्ये जातील। नशीब त्यांना आज महाराष्ट्र आठवलं आणि महाराष्ट्रातलं राजकारण आठवलं। पियुष गोयल साहेब गेले 10 वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत। मला तुम्ही एकदा कुठचा तरी असा इन्स्टन्स सांगा, एकदा अशी गोष्ट सांगा ज्यांनी कधी त्यांनी महाराष्ट्र हिताची गोष्ट केली। त्यांच्याकडे अर्थ खातं होतं, कॉमर्सचं खातं होतं, रेल्वेचं खातं होतं। आज आपण पाहतोय मागच्या महिन्यात की रेल्वे स्टेशनची नावं बदलली पण परिस्थिती बदललेली नाही आहे। मुख्य गोष्ट हीच आहे, कांजूरमार्गचा जो सॉल्ट पॅनचा त्यांनी घोळ घातला, नंतर आपण पाहिलं असेल आत्ताच्या काळात देखील गेल्या 10 वर्षांमध्ये आणि आत्ता पण महाराष्ट्र हिताचं कधी बोलले नाहीत। आणि आज त्यांच्याच मतदारसंघात अशी परिस्थिती आहे, त्यांना विचारतात लोक, अहो तुम्ही दुसरीकडे राहणारे कधी उत्तर मुंबईत आलात तरी का, आणि तुम्ही मुंबईत कधी राहता? दिल्लीत राहणारे आपण लोक, हवेत फिरणारे आपण लोक, आज आपण लोकलमधून प्रवास करत आहात, पण मुंबईच्या हिताचं कधी बोललात हे तर सांगा मला। आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात देखील आम्ही 23 मार्चला त्यांना सांगत होतो मायग्रंट लेबरसाठी, मजदूरांसाठी तुम्ही रेल्वे सुरू करा। तेव्हा ते जनता कर्फ्यूच्या नादात त्यांनी केलं नाही आणि मग 1 मेला जेव्हा सुरू केलं आपण महाराष्ट्राचे हाल पाहिले तेव्हा असंच झालेलं आहे। पुढच्या देखील 2 टप्प्यांमध्ये हे होणार आहे। महाराष्ट्रातले मतदार असतील, इतर राज्यातले देखील असतील, भाजपची यशोगाथा एवढीच राहिलेली आहे। आत्ता पण तुम्ही इथे कोणाला विचारा, प्रत्येकाला वाटत असेल मला 15 लाख माझ्या खात्यात नाही आले पण कोणाला तरी मिळालेलं आहे। माझं शेतकरी म्हणून उत्पन्न दुप्पट झालं नसेल पण कोणाचं तरी झालेलं आहे। दुर्दैव देशाचं हेच आहे की आपण ह्या भूलथापांमध्ये गेले 10 वर्ष फसलो, आता आपण फसणार नाही। महाराष्ट्राने हा विचार करावा की गेले 2-2.5 वर्षामध्ये जे भाजपाने घाणेरडं राजकारण केलेलं आहे, अगदी खालच्या पातळीचं राजकारण केलेलं आहे, मग 2 पक्ष फोडणं असेल, एक परिवार फोडणं असेल, जे काही अस्थिरता निर्माण केलेली आहे, हे सगळं करून सगळे उद्योग जेव्हा गुजरातला पाठवलेत, भाजपला आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं आणि गद्दारांना आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं, मतदानाच्या दिवशी हा विचार करावा। वर्षामध्ये गेल्या खास करून 5 वर्षामध्ये जे कोणी सत्य बोलतात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो। तुम्ही जरी पत्रकार म्हणून उद्या ते काही त्यांच्या विरोधात लिहिलं आणि सत्याच्या बाजूने लिहिलं तर तुमच्यावर देखील गुन्हा भाजप करेल। शिवाजी पार्कवरती त्यांची सभा होणार आहे। माझं हेच आव्हान आहे की आपण महाराष्ट्र हिताचं